अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। बैल तस्करीचा वडकी पोलिसांकडून मोठा पर्दाफाश, देवधरी घाटात 36 लाखांचा मुद्देमाल जप्त। 45 गोवंशांना मिळाले जीवदान। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे। नागपूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या एका 16 चाकी ट्रकमधून 45 बैलांची कत्तलीसाठी तस्करी केली जात असल्याची माहिती वडकी पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर देवधरी फाट्यावर नाकाबंदी केली। रविवारी पहाटे संशयित ट्रक MH40 CM 9847 याला थांबवून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये 45 गोवंश अत्यंत मानवी पद्धतीने कोंबून ठेवलेले आढळले। ट्रक चालक आणि वाहक यांना याबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही। या कारवाईत पोलिसांनी 11,25,000 रुपये किमतीची जनावरे आणि 25 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 36,25,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी राजेंद्र सिंग धरमसिंग बाग वय 45, नईम कुरेशी अब्दुल रहीम कुरेशी वय 38 आणि मतीन करीम खान वय 33 या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वडकी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। उपसंपादक रवींद्र राऊतसह खुशाल वानखेडे।